तुम्ही ओबीसी, एससी, एसटी, एनटी किंवा एसबीसी वर्गातील आहात का? तर सरकार तुमच्यासाठी 2025 मध्ये घेऊन आले खास योजना. यामध्ये पहिली योजना म्हणजे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना म्हणजे डीबीटी योजना. 10वी नंतर पुढील शिक्षणासाठी ओबीसी, एनटी, बीजीएनटी आणि एसबीसी वर्गाला दरवर्षी मिळतो शिष्यवृत्तीचा लाभ. या योजनेमार्फत 5 ते 20 हजार पर्यंतची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. यासाठी तुम्ही mahadbt.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करू शकता. दुसरी योजना म्हणजे एससी एसटी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुविधा व परीक्षा फी माफी. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांना हॉस्टेल फ्री मध्ये उपलब्ध होऊ शकते आणि त्याचबरोबर शिक्षणासाठी ट्युशन फी, परीक्षा फी सरकार भरते. यासाठी लागणारी उत्पन्न मर्यादा ही गृहीत धरली जात नाही. यासाठी फक्त जात प्रमाणपत्र आणि ऍडमिशन पावती आवश्यक असते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही mahadbt.maharashtra.government.in या लिंकवरती जाऊन अर्ज करू शकता. यामध्ये तिसरी योजना म्हणजे व्हीजीएनटी एसबीसी मुलींसाठी खास योजना आहे. या योजनेमार्फत 5वी ते 7वी मधील व्हीजीएनटी व एसबीसी या कॅटेगरीतील मुलींना 60 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती मिळते. यासाठी कोणतीही गुणमर्यादा नाही. यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकता. चौथी योजना म्हणजे स्वरोजगार व लोन कर्ज योजना. ही योजना ओबीसी, व्हीजीएनटी त्याचबरोबर एसबीसी या प्रवर्गासाठी लागू आहे. या योजनेमार्फत 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते व यासाठी 30% सबसिडी उपलब्ध आहे. यासाठी वय मर्यादा ही 18 ते 45 वर्ष इतकी आहे. यासाठी संबंधित जातीचे प्रमाणपत्र लागते. या योजनेसाठी ajse.maharashtra.government.in या लिंकवरती अर्ज करू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र ब्रीफ.